दिखाव्यासाठी भक्ती करू नका, दिखाव्यासाठी पूजापाठ करू नका, दिखाव्यासाठी दानधर्म करू नका. तुम्ही जे करता ना, ते देवाला आणि तुम्हाला माहीत पाहिजे. 4 लोकांना कळू देऊ नका, मी दान केलो, मी धर्म केलो, मी देवाला हे दिलो, देवाला ते दिलं. अरे देवाने दिलेलं तुम्ही देवाला देता. काय देवावर उपकार करता का? देव घ्यायला आला ना, तर तुमचं सर्वस्व घ्यायला देवाला टाईम लागत नाही, लक्षात घ्या. देवाला तुम्ही काही देऊ शकत नाही. तसं बलिराजाने 3 पग दिलं ना, तसं तुमची द्यायची अवकात पण नाही देवाला. देव तुमची परीक्षा पण घेतो. काय देता, काय नाही देत. ज्यावेळेला तुम्ही पळून जाता ना, त्यावेळेला 100 ठिकाणी पळालं तरी तुम्हाला देव भेटत नाही. देव बोलतो, "एकदा पळून गेला होता ना, परत कशाला आला रे?" म्हणून देवाकडे जाताना असे जा, नवजात शिशूसारखं जावा. देव तुम्हाला पदे-पदे घडवतोय आणि तुम्हाला चांगलं एक आकार देऊन मूर्तीसारखं, देवासारखं निर्माण करून मग या विश्वात तुमचं नाव होतंय. भक्त प्रल्हादसारखं, राघवेंद्रासारखं, मीरासारखं. देवाकडे जाताना कसं जा, नवजात शिशूसारखं जा. बैलशाली म्हणून जाऊ नका. देवाला ते अहंकार आहे ना, तुमचं उद्मत आहे ना, मातीमोल करायला येतंय. जसं रावणाचं केलं. अनेक असे असुरांचं केलं देवाने. देवाला कळतंय तुम्ही बुद्धिबळावर आलाय का मनापासून शरणागत आलेला आहात. देव बघत असतोय, हसत असतोय. कोणतं कुकर्म कांड करून माझ्याकडे आलंय, देवाला कळतंय. देवाकडे यायचं असेल ना, इथून या, इथून नकोय. हे तुमच्या व्यवहार गाण्यात तुम्ही करताय ना, म्हणून देवाकडे केलेलं देवाला कळतंय. देवाकडे असं मुळात येऊ नका तुम्ही. तुमचेच दात, तुमचेच होठ, तुम्ही केलेलं कर्म तुमच्याच पदरात आहे. देवाचं काहीच यात नाही, गेलेलं नाही आणि जाणारही नाही. देव पदोपदी या मृत्यूलोकात येतो, येणार, येत राहणार, धर्म स्थापन करण्यासाठी. लक्षात घ्या. सूर्य काय तुम्हाला विचारून येत नाही प्रकाश द्यायला, चंद्र काय विचारून तुम्हाला प्रकाश द्यायला येत नाही. देव नित्य आपलं काम चोख करत आहे. मनुष्य हलगर्जीपणा करत आहे, काम चुकारपणा मनुष्य करत आहे, देव नाही. देव आहे ना, सगळ्यांना एकसारखं बघतोय, भेदभाव करत नाही. तो श्रीमंत आहे का भिकारी आहे, देव वरडतो सुद्धा. देव तुम्हाला भक्ती मार्गाला सुद्धा लावतो. देवाला माहिती आहे तुमचं हित कशात आहे. तेवढे प्रहार सुद्धा होतात तुमच्या जीवनात, कारण तुम्ही केलेलं कुकर्म आहे ते धुवून जाण्यासाठी तुम्हाला भरपूर अडचणी सुद्धा येतात. देवाकडे जाणं म्हणजे चेष्टा नाही. देवाकडे एकदा आलं तर फार कष्ट पण होतं यायला आणि परीक्षा पण भयंकर होते. भक्त प्रल्हादला पण भरपूर झालं, गोरखकुंभारला भरपूर झालं, मीराला पण झालं, ह्या देहाला पण झालेलं आहे. त्याच्याशिवाय मी आज इथे या देहात आत्मचैतन्याने प्रगट होऊन तुमच्याशी बोलत नाहीये. म्हणून धर्मयुक्त कर्म करा, सद्गतीला प्राप्त व्हा, देवाला प्राप्त व्हा. पुन्हा या मृत्यूलोकात येऊ नका. या मृत्यूलोकात जेवढं तुम्हाला वाटतंय चांगलं आहे, तेवढं वाईट सुद्धा आहे. कारण का? मनुष्याच्या दुष्कर्मामुळे. फक्त देवात राहा, कर्म करायचे ते नित्य करा, पण 24 तास 12 महिने देवाच्या नामस्मरणात राहावा. जिम्मेदारी तुम्ही करत नाही, देव करत आहे. फक्त तुम्ही निमित्त, त्यात लक्षात घ्या.